ठाण्यात मराठा क्रांती मूक मोर्चाला मराठा समाजाच्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। 3 हात नाक्यापासून मोर्चा सुरू झालेल्या मोर्चाची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सांगता झाली। नवी मुंबई, भिवंडी, कल्याण या भागातून मराठा समाजाचे नागरिक मोर्चात सहभागी झाले होते। त्यामध्येही महिला आणि तरुणाईची लक्षवेधी उपस्थिती पाहायला मिळाली। मोर्चा दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मोर्चाच्या काळात महत्त्वाचे मार्ग देखील बंद ठेवण्यात आले होते। मोर्चातील वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती। दरम्यान मोर्चासाठी रेल्वेकडून विशेष 40 लोकल सोडण्यात आल्या होत्या। मराठी मूक मोर्चासाठी लोक लांबून लांबून आलेले आहेत। म्हणजे मुंबईमधून, महाराष्ट्रामधून आलेत, परंतु एक महिला ज्या आहेत त्या वॉशिंग्टनवरून आलेल्या आहेत। त्या महिला आपल्या बरोबर आहेत। या मोर्चासाठी तुम्ही कुठून आलात पहिले सांगा, आणि कसं या मोर्चात तुम्हाला कळालं? शुअर, माझं नाव ज्योती घाट। मी सियाटल वॉशिंग्टनला गेले 30 वर्ष असते आणि मी आता वॉशिंग्टनवरूनच आले। आणि मी गणपतीच्या दरम्यान आले होते। मला जेव्हा कळलं की 16 तारखेला ठाण्याला मराठा मूक मोर्चा आहे आणि खोपडीचं तर मी वॉशिंग्टनमध्ये असताना पण ऐकलं होतं। आणि एक महिला, एक आई ह्या नात्याने जेव्हा मला त्या चिमुरडीवर जो का अत्याचार झाला ते कळलं, त्याच्यानंतर म्हटलं की येस, मला ह्या मोर्चामध्ये सामील व्हायलाच पाहिजे आणि माझा जो उद्रेक आहे तो लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।